नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता मोहितेंच्या घरी जीवा सर्व आलेल्या बायकांसोबत गप्पा मारत असतो आणि त्याच वेळी शारदाताई आणि नंदिनीचे वडील घरी आलेले असतात. आता नंदिनीचे वडील जीवाला पाहतात त्यावेळी त्यांचा राग अनावर होतो आणि ते म्हणू लागतात, हा इथे काय करतोय? आत्ताच्या आत्ता मी याला हाताला धरून घराबाहेर काढणार आहे. शारदाताई आता नंदिनीच्या वडिलांना थांबवतात आणि म्हणू लागतात, अहो तुम्हाला काही कळतंय का? आता सर्वच जण इथे आले आहेत, लोकांसमोर तमाशा नको, प्लीज शांत व्हा. असं म्हणत शारदाताई आता नंदिनीच्या वडिलांना शांत करतात. तर त्यानंतर आता सर्वच जण शारदाताईंना पाहतात आणि म्हणतात, बघा शारदाताई पण आले आहेत. शारदाताई अहो या बसा. जीवा आता खुर्चीवरून उठतो आणि शारदाताईंना जागा देत म्हणतो, सासूबाई तुम्ही बसून घ्या. तर त्यानंतर जीवा आता नंदिनीच्या वडिलांच्या बाजूला जाऊन बसतो. ते रागाने पाहताच जीवा उठून उभा राहतो. तर शारदाताई म्हणतात, बरं तुम्ही सर्वजण इथे आलाच आहात, पण तुम्ही असं अचानक कसं काय येणं केलं? तर आता आलेल्या सर्वजणी बोलू लागतात, आम्ही इथे आलोत कारण तुझ्या जावयाने हा नंदिनीच्या हळदी कुंकवाचा घाट घातला आहे. तर दुसऱ्या ताई म्हणतात, शारदा खरंच जावयाच्या बाबतीत मात्र तू भलतीच नशीबवान निघालीस. खरंच तुझा जावई लाखात एक आहे. आता हे ऐकल्यानंतर शारदाताई नंदिनीच्या वडिलांना म्हणतात, अहो ऐकताय ना? तर जीवासुद्धा नंदिनीच्या वडिलांना म्हणतो, ऐकताय ना तुम्ही? परंतु नंदिनीचे वडील जीवाकडे रागाने पाहतात. तर त्याचवेळी नंदिनी सर्वांसाठी हळदी कुंकवाचं गिफ्ट घेऊन येते. तर जीवा म्हणतो, चला काही रक्तरंजित होण्या अगोदरच हळदी कुंकवाचा शुभ कार्यक्रम होऊन जाऊ देत. तर नंदिनी सर्वांना हळदी कुंकू घालते आणि त्यानंतर आणलेलं गिफ्ट प्रत्येकीला देत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं देशमुखांच्या घरी जे काही घडत असतं आणि त्यामुळे रम्याचा जळफळाट होत असतो. रम्या म्हणते, नाही हे असं घडून चालणार नाही, हे सगळं काही इथेच थांबवावं लागेल. आई तुला कळतंय का? मला हे अजिबातच चालणार नाही. रम्या म्हणते, आई काही झालं तरी काव्याच्या या अतिउत्साहाचा बंदोबस्त केलाच पाहिजे. काही करून असा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल की काव्या पुन्हा असा प्रयत्न अजिबात करणार नाही. रम्या वसुआत्यांना म्हणते, असा काहीतरी तिचा वीक पॉईंट सापडला पाहिजे की काही झालं तरी त्यामुळे तिला त्रास व्हायला पाहिजे. तर वसुआत्या म्हणतात, पार्थ. रम्या म्हणते, काय? तर वसुआत्या म्हणतात की हो, पार्थ तिचा वीक पॉईंट आहे. मला माहीत आहे तुझा सुद्धा वीक पॉईंट तोच आहे, परंतु काव्याचा सुद्धा वीक पॉईंट पार्थच आहे. रम्या, अगं तू जर काव्याचा वीक पॉईंट शोधायला गेलीस तर तुम्हा दोघींचा वीक पॉईंट एकच आहे हे विसरून चालणार नाही. पण रम्या तुला खरंच सांगू का, मलाही पार्थचा खूप राग आला आहे. कारण पार्थ आता जे काही वागला ते मला अजिबातच आवडलं नाही आहे. मला मान्य आहे की तो टॉप 20 आर्किटेक्ट्समध्ये आला आहे, तरीसुद्धा त्याच्या या सगळ्या यशामध्ये तुझा सुद्धा हातभार आहे. तू सुद्धा मेहनत घेतली आहेस हे त्यांनी मान्य करायला नको का? तुझ्या मेहनतीला काहीच अर्थ नाही आहे. रम्या म्हणते, हो नाही, या सगळ्याचं क्रेडिट गेलं कोणाला? मी एवढी मेहनत केली परंतु त्याचं क्रेडिट त्या बोकुडीला गेलाय. तर वसुआत्या म्हणतात, नाही तर काय, त्या बोक्याला तिने क्रेडिट दिलंय. मला असं वाटतं ना की कधी कधी जावं आणि त्या बोक्याचं नरडं आवळावं. म्हणजे बघ ना, एखादं कोंबडं कसं आपण सोलून काढतो तसं त्याला सोलावं आणि त्याची ती शेपटी आहे ना, शेपटी ती कापून टाकावी आणि त्याचा तो कापूस आहे ना तो घरभर पसरावा. एवढं राग येतोय ना त्या बोकुडीचा. रम्या म्हणते, करेक्ट आहे आई, अगं तू बोलतेस ते अगदी करेक्ट आहे. रम्या आईला म्हणते, आई अगं किती सॉलिड आयडिया दिली आहेस तू. सापडला, काव्याचा वीक पॉईंट सापडला. वसुआत्या म्हणतात, कुठला? तर रम्या म्हणू लागते, त्या काव्याचा तो बोका. वसुआत्या म्हणतात, काय? ते फडतूस खेळणं तो तिचा वीक पॉईंट आहे? रम्या म्हणते, हो आई, सध्या तरी तिचा वीक पॉईंट तो बोकडीच आहे. त्याच खेळण्याच्या जीवावर ती माझ्या पार्थच्या फिलिंग्सशी खेळतेय. तुला दिसतंय ना सगळं काही? मग आता तुझ्या लक्षात येतंय ना, काव्याचा वीक पॉईंट हा तो बोकडीच आहे. कारण त्याच्याच जीवावर त्या फडतूस खेळण्याचा वापर करून ती काव्या पार्थ आणि तिचं नातं पुन्हा एकदा फुलवण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा पार्थ तिच्याशी बोलायला जावा यासाठी ती प्रयत्न करत आहे आणि पार्थला बोलायला भाग पाडत आहे. आणि म्हणूनच सध्या तरी काव्याचा वीक पॉईंट हा बोकुडी आहे असंच मला वाटतंय. हा बोकुडी म्हणजेच काव्याचा जीव आहे ना, मग आता तो जीवच काढून घ्यायचा असंच मला वाटते. 1 मिनिट, 4 दिवसानंतर पार्थचा अवॉर्ड फंक्शन आहे ना, मग या अवॉर्ड फंक्शनची सुरुवात ही
आनंदाने नाही तर दुःखाने व्हायला पाहिजे असं म्हणत आता रम्याने एक मोठा प्लॅन आखलेला असतो आणि रम्याचा हा प्लॅन ऐकून वसुआत्यांना आनंद होतो. वसुआत्या खुश होतात. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं नंदिनीने दिलेली भेटवस्तू आता सर्वांनाच खूप आवडलेली असते. तर एक ताई म्हणू लागतात, अगं बाई, कप बशीचा सेट खरंच खूप छान आहे. जीवा म्हणतो, काय मग त्या जोशी काकूंनी दिली त्यापेक्षा तरी ही भेटवस्तू आवडली असेल ना? तर सर्वजण म्हणतात की हो, ही भेटवस्तू आम्हाला खूप आवडली आहे आणि ही चॉईस तुझीच असेल ना? तर जीवा म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे, कारण मला तरी असं वाटते की नंदिनीनेच काहीतरी जुगाड केला असावा. असं म्हणत जीवा आता नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो, परंतु बाबासमोर असल्यामुळे नंदिनी जीवाचा हात बाजूला करते. जीवा आता सर्वांना म्हणतो, आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही तुमच्या नवऱ्यांसाठी चहा बनवायची आणि नवऱ्याला कपातून चहा म्हणजे दोघांनी मिळून कप बशीतून चहा प्यायची अशा फुरक्या मारत. तर आता जीवाचं हे बोलणं ऐकताच नंदिनीचे वडील म्हणतात, आवाज काढत चहा प्यायचा नसतो. तर आता नंदिनी आणि जीवा एकत्रच म्हणतात, त्यात काय झालं, ज्यांचं मन साफ असतं ते फुरक्या मारतच चहा पितात. आणि हे वाक्य दोघंही एकत्रच बोलतात. आता मात्र नंदिनीच्या वडिलांना काहीच बोलता येत नाही. ते रागानेच त्या दोघांकडेही पाहत असतात. तर त्या ताई म्हणतात, हो हो, नक्कीच आम्ही इथवर आवाज येईल एवढ्या फुरक्या मारत नक्कीच चहा पितो. आता मात्र नंदिनीच्या वडिलांना अजून राग आलेला असतो, पण ते काहीच बोलत नाहीत. तर जीवा म्हणतो, मी काय म्हणतो, आता कार्यक्रम संपन्न झालाच आहे, तर आता आपण निघूयात का? असं म्हणत तो सगळ्या बायकांना आता निघण्यासाठी विनंती करतो. तर त्या सर्वच जण शारदाताईला म्हणतात, शारदा चल मग आम्ही येतो हा. आणि नंदिनी, खरंच खूप छान झाला हा कार्यक्रम असं म्हणत सर्वच जण आता तिथून निघून जात असतात. आता सर्वजणी तिथून निघून जातात. शारदाताई जीवाचं कौतुक करत म्हणतात, जावई बापू, खरंच खूप छान केलं आणि खूप छान झाला कार्यक्रम. जीवा म्हणतो, कार्यक्रम छान झालाय ना? मग झालं तर मग चला चला आता हे सगळं काही आवरून घेऊयात आपण. असं म्हणत जीवा आता पाण्याचे ग्लास आणि उचलणार, परंतु त्याचवेळी नंदिनीचे वडील जीवाकडे पाहतात. तर जीवा त्यांना विचारतो, काय हो, काय झालंय का? आता नंदिनीचे वडील काही बोलण्या अगोदरच आणि भांडण निर्माण होण्या अगोदरच जीवा म्हणतो, आलो आलो, गुड्डू का आवाज देतोय काहीच कळत नाही. असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. तर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, हा टोणग्या इथे कसा आला? हा घरात येऊन सण साजरे करतोय, पण मला हे चालणार नाही. नंदिनी शांतच होते. नंदिनीचे वडील खूप चिडलेले असतात. तर दुसरीकडे जीवा नंदिनी आणि आपला फोटो पाहत नंदिनीला म्हणतो, नंदिनी, खूप दिवसानंतर काहीतरी पॉझिटिव्ह घडलं आहे आणि ते मला खूप आवडलं आहे. तर त्याचवेळी गुड्डू त्या ठिकाणी येतो, पण गुड्डू मात्र चांगलाच बाटलीत उतरलेला असतो. आता तो जीवाचे डोळे बंद करतो. जीवा म्हणतो, नंदिनी, तू दारू पिऊन आली आहेस? परंतु ज्यावेळी जीवा पाहतो तर तो गुड्डू असतो. गुड्डूला पाहताच जीवा म्हणतो, अरे वांग्या, तू काय हे केलंयस? तू दारू पिऊन आलायस? तर गुड्डू म्हणतो, जीवा भैया, चालतं ना हो. आता जीवा गुड्डूला तिथे बसवतो आणि म्हणतो, जरा शांत हो आणि मला सांग, माझ्या सासूबाईंनी तुझ्या नातेवाईकांना देण्यासाठी गुळपोळी घेऊन तुला पाठवलं होतं ना, त्याचं काय झालं? तर गुड्डू म्हणू लागतो, गेलो होतो ना ताबूजींकडे. तर जीवा म्हणतो, ताबूजी नाही तर बाबूजी. तर आता गुड्डू म्हणतो, नाही नाही, गावाकडचे बाबूजी, इथले ताबूजी, त्यांच्याकडे मी गेलो होतो, त्यांच्या हातात गुळपोळी दिली तर त्यांनी माझ्या 4 कानाखाली मारली. तर जीवा म्हणतो, काय? तर गुड्डू म्हणतो, हो, आणि मग माझा गुस्सा इतका वाढला. तर जीवा म्हणतो, तू त्यांच्या कानाखाली मारलीस का? तर गुड्डू म्हणतो, नाही नाही, माझा गुस्सा इतका वाढला की त्यांनी खांबा काढला. तर जीवा म्हणतो, आणि तो खांबा तू संपवलास? तर गुड्डू म्हणतो, हां, माझ्या समोर खांबा आला आणि मी तो संपवला. असं म्हणत आता गुड्डू घडलेला सगळा प्रसंग जीवाला सांगू लागतो. जीवा गुड्डूला म्हणतो, गुड्डू, तुला कळतं का? अरे असं काही करायचं नसतं, दारूच्या आहारी जायचं नसतं आणि तरीसुद्धा तू दारू पिऊन आलायस. तर गुड्डू म्हणतो, मग काय करणार जीवा भैया, मला सांगा, माझी पिंकी मला कधी खाऊ घालणार, कधी तुमच्यासारखी मला आंघोळ घालणार? तर जीवा म्हणतो, अरे वांग्या, मी कधी तुला आंघोळ घातली? तर आता गुड्डू म्हणतो, जीवा भैया, तुम्ही नाही तर तुम्हाला नंदिनी बहुजींनी जी आंघोळ घातली होती ना ती. तर जीवा म्हणतो, हे सगळं काही तू कधी बघितलंस? तर गुड्डू म्हणतो, हमारे पास सब कुछ रेकॉर्ड होता है जीवा भैया. तर जीवा म्हणतो, तू हे सगळं काही रेकॉर्ड केलंयस? तर गुड्डू म्हणतो, हां. जीवा म्हणतो, बघू बघू. आता गुड्डू आपला मोबाईल जीवाला दाखवतो. तर त्यामध्ये गुड्डूने जीवाचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ आणि नंदिनी गच्चीतून पाणी टाकताना
हा व्हिडिओ काढलेला असतो आणि तो व्हिडिओ जीवालाही खूप आवडलेला असतो. जीवा गुड्डूला म्हणतो, कसला भारी दिसतोय ना हा व्हिडिओ. अरे कसल्या गुड्डू स्पेशल मोमेंट कॅप्चर केलंयस तू, पाठव पाठव, हा व्हिडिओ मला लगेच पाठव, असं म्हणत जीवा आता गुड्डूकडून तो व्हिडिओ घेत असतो. तर गुड्डू जीवाला म्हणतो, जीवा भैया हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर टाकणार आहात का? जीवा म्हणतो, अरे वांग्या तू काही येडा झालायस का? अरे हे तर आमचे पर्सनल मोमेंट आहेत आणि हे मी सोशल मीडियावर टाकणार आहे का? तर गुड्डू रडतच म्हणतो, काश पिंकी आणि माझ्यामध्ये सुद्धा असे स्पेशल मोमेंट कधी येणार आहेत. तर जीवा म्हणतो, अरे वांग्या तू तुझ्या आयुष्याच्या तुझ्या विचारांमध्ये नको ना जाऊस, तू मला हा व्हिडिओ पाठव प्लीज. आता गुड्डू जीवाला तो व्हिडिओ पाठवत असतो, परंतु त्याला सुद्धा आपल्यासोबत पिंकीनेही असंच वागावं असं वाटत असतं. तर गुड्डू जीवाला म्हणतो, परंतु जीवा भैया ते सगळं राहू देत, तुमची संक्रांत कशी झाली ते सांगा बरं. तर जीवा आता त्या सगळ्या गोष्टी आठवतो आणि गुड्डूला म्हणतो, आमची संक्रांत. तर दुसरीकडे नंदिनीचे वडील नंदिनी आणि शारदाताईंना म्हणतात, माझी अख्खी संक्रांत खराब गेली. जो माणूस मला दारातही नकोय त्या माणसाला नंदिनी तू पुन्हा पुन्हा घरात का घेतेस? तर नंदिनी आपल्या बाबांची समजूत काढत म्हणते, अहो बाबा मी त्यांना घरात घेतलंच नाहीये, तर मी येण्या अगोदरच ते घरात होते. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, काय पण हे कसं शक्य आहे? शारदाताई म्हणतात, शक्य आहे कारण जीवाला चावी मीच दिली होती. तर आता नंदिनीचे वडील चिडतात आणि म्हणू लागतात, शारदा तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं ज्या माणसाने आपल्या नंदिनीची अब्रू धुळीस मिळवली आहेस त्या माणसाला तू डोक्यावर घेऊन का नाचतेस? मला काहीच कळत नाहीये की तू अशी का वागतेस. तर शारदाताई म्हणतात, बस धनंजय तुम्ही वाटेल ते बोलताय, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? जीवा आपला जावई आहे आणि आपल्या जावईबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना कितीही नाकारलत आणि नंदिनीने त्यांच्याकडे पाठ जरी फिरवली तरी ते आपले जावई आहेत हे मी विसरणार नाही. तुम्ही विसरलात पण मी हे नातं कधीही विसरू शकत नाही धनंजय. अहो तुमच्या लक्षात येत नाही आहे का, ते सुद्धा नंदिनीच्या मागे पुढे नाचतायत आधीसुद्धा आणि आत्ताही, आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्यांची होणारी घालमेल, त्यांना होणारा त्रास मला माहीत आहे. मी हे सगळं काही चवळून पाहिलं आहे. पण तुम्हाला दिसत नाही आहे का हे सगळं काही? तर आता नंदिनीचे वडील शारदाताईंवर चिडतात आणि म्हणतात, शारदा तू. तर त्याचवेळी नंदिनी म्हणते, बाबा प्लीज तुम्ही दोघांनीही शांत व्हा. नंदिनी आईवडिलांना म्हणते, बस करा, प्रत्येक वेळी जीवांचं नाव घेऊन तुम्ही घरात भांडणं का करत आहात, एकमेकांशी वाद का घालत आहात? आणि बाबा सणांच्या दिवशी जर जीवांना घरात घेतलं तर कुठे बिघडलंय, तुम्ही एवढे का चिडताय? तर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं तुझ्या आयुष्यात काय बाकी ठेवलंय त्याने सांग ना. तुझ्या आयुष्यातला आनंद, तुझ्या आयुष्यातलं सुख, तुझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक सण समारंभ सगळं काही हिरावून घेतलंय त्याने आणि तुझ्या आयुष्याला मातीमोल केलं आहे. नंदिनी तुला जर माझं पटत नसेल तर थोडा वेळ जा आणि स्वतःला आरशात बघ. त्या दिवसाचं सावट अजूनही तुझ्या कपड्यांवर, तुझ्या चेहऱ्यावर दिसून येतंय. जे काही घडलंय ते अजूनही तू विसरली नाहीयेस नंदिनी. अजूनही तुझ्या मनात ती गोष्ट घर करून आहे. अजूनही तुझ्या मनावरचे डाग पुसले गेले नाही आहेत नंदिनी. 16 डिसेंबर ज्या दिवशी या मुलाने तुझं आयुष्य धुळीस मिळवलं तो क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे. नंदिनी जा आरशासमोर आणि विचार कर की खरंच तू 16 डिसेंबर हा दिवस विसरली आहेस का? ती धगधगती आग विसरून गेली आहेस का तू? आता मात्र नंदिनी हे सगळं काही बोलणं शांतपणे ऐकून घेत असते. तिलाही या सगळ्या गोष्टी आठवत असतात, तिलाही त्रास होत असतो. नंदिनीचे वडील नंदिनीला समजावण्याचा, जीवापासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. नंदिनी तू 16 डिसेंबर विसरलीस का, असं म्हणत नंदिनीचे वडील नंदिनीला प्रश्न करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा गुड्डूला म्हणू लागतो, 16 डिसेंबर त्याच्यानंतर सगळं काही संपलं असं वाटायला लागलं होतं. पण आता गुड्डू तुला खरं सांगू का, आजची मकर संक्रांत साजरी केल्यानंतर मला असं वाटतंय की नाही आमचं नातं अजूनही आहे. आज नंदिनीला मी पाहिलं, तिच्या डोळ्यात माझ्याविषयीचं प्रेम पाहिलं आहे आणि मला खात्री आहे की नंदिनीला अजूनही माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय. तिच्या मनात अजूनही माझ्यासाठी जागा आहे. तर गुड्डू जीवाला म्हणतो, पण जीवा भैया मला तर आता काहीच दिसत नाहीये. जीवा म्हणतो, गुड्डू अरे एक खांबा पोटात गेल्यानंतर तुला काही दिसणार आहे का? तुला आता काहीच दिसणार नाहीये.
तू फक्त इथे शांत उभा राहा. तर त्याचवेळी पार्सल देणारे दादा तिथे आलेले असतात आणि जीवाला विचारतात, दादा तुम्ही जन्मेजय देशमुख का? तर जीवा म्हणतो, जन्मेजय नाही रे, जन्मीजय, एवढं छान नाव आहे. तर ते पार्सल द्यायला आलेले दादा म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु दादा तुमचं एक पार्सल आलं आहे. मी घरी द्यायला गेलो होतो, परंतु ते माझ्यावर खूप ओरडलेत. तर जीवा म्हणतो, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, पण हे पार्सल कोणी दिले तुला? तर ते दादा जीवाला पुन्हा एकदा विचारतात, जन्मेजय देशमुख तुम्हीच आहात ना? जीवा म्हणतो, आता मी पार्सल घेतलंय ना, मग मीच असणार, तू जा तुझ्या कामाला. असं म्हणत जीवा त्याला जायला सांगतो आणि गुड्डूकडे पाहतो तर गुड्डूची काही वेगळीच अवस्था असते. दारूच्या नशेत गुड्डू मात्र तिथेच पडलेला असतो. जीवा गुड्डूला उठवतो आणि म्हणतो, ए भाई जरा उठ ना, हे बघ माझ्यासाठी काय आलंय. जीवा आता त्याचं गिफ्ट पाहत आणि त्यावेळी त्यातला खूप आनंद झालेला असतो, कारण हे गिफ्ट आता पार्थने पाठवलेलं असतं. आता जीवा खुश होतो आणि गुड्डूला म्हणतो, गुड्डू अरे बघ, बडे भैयाने माझ्यासाठी पतंग पाठवलं आहे. तर गुड्डूचे काही डोळे उघडत नसतात. गुड्डू तरी सुद्धा कसंबसं ते पतंग पाहतो आणि जीवाला विचारतो की आता हे पतंग कसं उडवणार आहेस? तर जीवा गुड्डूला म्हणतो, तू हवेत उडतोयस ना, ते बस झालं, पतंग हवेत उडवायची काहीच गरज नाहीये. पण बघ ना, बडे भैयाने माझ्यासाठी पाठवलं आहे. मिस यू बडे भैया, म्हणजे माझा पार्थ दादा माझी आठवण काढतोय, तो मला विसरला नाहीये. गुड्डू आता आपण एक व्हिडिओ बनवूया, कारण मला तो पार्थ दादा नाही अख्खे जगाला दाखवायचा आहे. असं म्हणत आता जीवा खूप खुश झालेला असतो. संक्रांतीच्या दिवशी त्याला एकापेक्षा एक सरप्राईज मिळालेली असतात आणि त्यामुळे त्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. जीवा गुड्डूला म्हणतो, चल ना माझा एक व्हिडिओ बनव. तर गुड्डू म्हणतो, मला जमणार आहे का? जीवा म्हणतो, सगळं काही जमणार. असं म्हणत जीवा पतंग घेऊन उभा असतो आणि आपल्या भावाबद्दल खूप भरभरून काही बोलत असतो आणि याचा व्हिडिओ आता गुड्डू बनवत असतो. व्हिडिओ बनवून झाल्यानंतर जीवा गुड्डूला विचारतो, गुड्डू तू व्हिडिओ बनवलायस ना? आता जीवा पाहतो तर गुड्डूने व्हिडिओ बनवलेला असतो. जीवा म्हणतो, एक नंबर, आता व्हिडिओ पोस्ट करूयात. परंतु ज्यावेळी जीवा पाहतो त्यावेळी फक्त 3% चार्जिंग असते. जीवा म्हणतो, अरे बापरे, चार्जिंगही संपत आली आहे. गुड्डू एक काम कर, तू हा व्हिडिओ पोस्ट कर, तोपर्यंत मी पॉवर बँक घेऊन येतो. असं म्हणत घाईघाईने आता जीवा पॉवर बँक आणण्यासाठी जातो. तर इकडे मोबाईल गुड्डूच्या हातात दिलेला असतो, तोही व्हिडिओ पोस्ट करायला. इकडे तर गुड्डूचे डोळेही उघडत नसतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जीवा पॉवर बँक आणण्यासाठी गेलेला असतो. आता जीवाने दिलेली जबाबदारी गुड्डूच्या लक्षात असते. गुड्डू म्हणतो, जीवा भैयाने तर व्हिडिओ पोस्ट करायला सांगितलंय, हा पतंगाचा व्हिडिओ आहे आणि पुढचा व्हिडिओ. असं म्हणत आता गुड्डूने भलताच व्हिडिओ पोस्ट केलेला असतो आणि त्याचवेळी जीवा तिथे येतो आणि जीवा गुड्डूला म्हणतो, गुड्डू व्हिडिओ पोस्ट झालाय ना? तर गुड्डू म्हणतो, हो झालाय. तर जीवा म्हणतो, अरे मोबाईल तर स्विच ऑफ झाला आहे, पण तू नक्की सांगतोयस ना की व्हिडिओ पोस्ट झाला आहे? तर गुड्डू म्हणतो, हो मी व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आपल्या वडिलांना म्हणते, हो बाबा, 16 डिसेंबर ही तारीख चांगलीच लक्षात आहे मला आणि जे घडलंय तेही लक्षात आहे. परंतु बाबा, ह्या सगळ्यामुळे त्यांच्या चांगुलपणावर, त्यांच्या चांगल्या वागण्यावर मी सारखा त्याच दिवसाचा शिक्का नाही मारू शकत बाबा. त्यांनी आत्तापर्यंत जे काही माझ्यासाठी केलंय ते मी नाही विसरू शकत. एका दिवसाच्या चुकीसाठी मी त्यांना शिक्षा नाही देऊ शकत. जेव्हा एक दिवस चुकले असतील, परंतु त्यानंतर प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणाला ते माझी माफी मागण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक क्षणाला ते मला म्हणत आहेत की नंदिनी मला माफ कर. त्यांनी मला सांगितलं नाही, ही त्यांची चूक झालीच आणि मला ती मान्यही आहे. तरीसुद्धा चूक ही माणसाकडूनच होते ना, मग जीवांकडून सुद्धा चूक झाली आणि ती कबूलही त्यांनी केली आहे आणि तरीसुद्धा मी त्यांना प्रत्येक वेळी त्याच गोष्टीचा दोष द्यावा असं तुम्हाला वाटतंय का? तर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, तीच लायकी आहे त्याची, म्हणजे असे काहीतरी उद्योग करून ठेवायचे आणि नंतर माफी मागायची. काय अर्थ आहे त्याला? नंदिनी, अगं तुला कळतंय का, त्या जीवाच्या नादी लागू नकोस. आणि त्याचवेळी नंदिनीच्या वडिलांचा फोन वाजतो. तर ते म्हणतात, हा बोला साने. तर त्याचवेळी साने नंदिनीच्या वडिलांना जे काही सांगतात त्यामुळे नंदिनीच्या वडिलांना धक्काच बसतो. नंदिनीचे वडील सानेंना म्हणतात, काय बघतो मी. असं म्हणत नंदिनीचे वडील मोबाईल पाहतात. तर त्यामध्ये जीवाने जी पोस्ट व्हायरल केलेली असते तो व्हिडिओ असतो जीवा बाहेर आंघोळ करत असताना आणि नंदिनी बाल्कनीतून जीवाच्या अंगावर पाणी ओतत असताना. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नंदिनीच्या वडिलांना धक्काच बसतो, त्यांना राग आलेला असतो. परंतु हा व्हिडिओ जीवाने नाही तर गुड्डूने पोस्ट केलेला असतो हे मात्र कोणालाच माहीत नसतं. आता नंदिनीचे वडील तीच गोष्ट नंदिनीला सांगत म्हणतात, नंदिनी काय म्हणालीस तू? जीवा असं काहीही करणार नाही. त्या दिवशी मी नाही म्हणत असताना सुद्धा तू
जीवाला आंघोळीसाठी पाणी दिलंस हो ना. त्याने त्याचा व्हिडिओ बनवला. तो नालायक नको ते व्हिडिओ बनवतोय आणि पोस्ट करतोय आणि तरीसुद्धा तुला त्याचीच बाजू घ्यायची आहे. तरीसुद्धा तू त्याच्याच बाजूने माझ्याशी भांडणार आहेस. आता मात्र नंदिनी बाबांना काही प्रत्युत्तर न देता रागानेच बाहेर येत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे गुड्डू मात्र नशेत असतो आणि जीवा त्याने त्याच्या बडे भाईयाने दिलेलं पतंग रिक्षाला लावत असतो. तर गुड्डू आता जीवाला म्हणतो, जीवा भैया तुमचा मोबाईल बघा व्हायब्रेट होतोय. मी जो व्हिडिओ पोस्ट केलाय ना त्यावरच लोक कमेंट करत असतील. कमेंटचा पाऊस पडतोय पाऊस. आता जीवा आपला मोबाईल घेतो आणि ती कमेंट्स पाहायला घेतो, तो व्हिडिओ पाहायला घेतो. त्यावेळी मात्र जीवाच्याही पायाखालची जमीन सरकते. जीवाला धक्काच बसतो. जीवा गुड्डूकडे पाहतो परंतु गुड्डू मात्र दारूच्या नशेमध्ये पडलेला असतो. आता मात्र जीवा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. जीवाने जी गोष्ट केलेलीच नसते तीच आता जीवाच्या अंगलट आलेली असते. जीवा चिडतो, गुड्डूला उठवतो आणि म्हणतो, अरे उठ, मी तुला काय सांगितलं होतं, तुला पतंगाचा व्हिडिओ पोस्ट करायला सांगितला होता ना. तर गुड्डू म्हणतो, तोच तर केलाय मी पोस्ट. जीवा म्हणतो, अरे तू आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट केलायस बघ जरा. आता ज्यावेळी गुड्डू पाहतो त्यावेळी त्याची चांगलीच दारू उतरलेली असते. गुड्डूही घाबरून गेलेला असतो. तर गुड्डू आता जीवाची माफी मागत म्हणतो की शराब पिली होती ना त्यामुळे गलती झाली, माफ कर मला. तर आता जीवा म्हणू लागतो, अरे तुझ्या या गलतीमुळे माझी साल्टी निघणार आहे. त्यांना जर कळालं ना तर माझी साल्टी निघणार आहे. तुला कळतंय का काही, असं म्हणत जीवा आता गुड्डूवर भडकलेला असतो. गुड्डूने जी चूक केलेली असते त्याचे परिणाम आता जीवाला भोगायला लागणार हे जीवाला चांगलंच माहीत असतं. तर जीवा गुड्डूला म्हणतो, हा जर व्हिडिओ नंदिनीने बघितला ना तर नंदिनी जीव घेईल माझा. आता मात्र गुड्डू सुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्यालाही चांगलाच घाम फुटलेला असतो. आणि त्याचवेळी नंदिनी जीवाला आवाज देत म्हणते, जीवा, असं म्हणत नंदिनी पुढे येते. जीवाची कॉलर पकडत म्हणते, कोण समजता तुम्ही स्वतःला? अहो मी तुम्हाला त्रास होऊ नये, त्रासात बघू शकत नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला पाणी दिलं होतं आंघोळीला आणि त्याचा तुम्ही व्हिडिओ बनवलात आणि तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलात. तर जीवा म्हणतो, नाही नंदिनी, तो व्हिडिओ मी नाही बनवला. तर नंदिनी म्हणते, तुम्ही नाही तर कोणी बनवला जीवा, तुम्हाला काही कळतंय का? आणि मला सांगा, तुम्ही नसेल तर मग तुम्ही तुमच्या अकाउंटचे ॲक्सेस कोणाला देऊन ठेवलाय? या गुड्डूला, त्याने हा व्हिडिओ पोस्ट केलाय. आता जीवा गुड्डूकडे पाहतो त्यावेळी गुड्डू नकार देत असतो. आपलं नाव घेऊ नये यासाठी तो जीवाला विनंती करत असतो. तर नंदिनी म्हणते, बोला जीवा, हा व्हिडिओ तुम्हीच पोस्ट केलाय ना? तर जीवा आता खोटं बोलत म्हणतो, हो मीच व्हिडिओ पोस्ट केला आहे. नंदिनी म्हणते, तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? अहो आज मला वाटलं होतं की संक्रांत गोड गेली आहे. तुमच्या बाजूने बोलत मी आज बाबांशी भांडत होते, मी तुमची बाजू घेत होते आणि तुम्ही जे काही केलंय ना त्यानंतर मला बाबांचं म्हणणं पटतंय. बाबा बोलतात ते खरं आहे. तुम्ही आपल्या नात्याचा बाजार मांडलाय जीवा, बाजार. मला वाटलं होतं की ही संक्रांत किती गोड गेली आहे पण नाही, शेवट हा कडूच झाला. जीवा तुम्ही इम्पॉसिबल आहात. असं म्हणत नंदिनी जीवाला शेवटचं वॉर्निंग देत म्हणते, यापुढे तुमचं तोंडही मला दाखवू नका जीवा. आणि नंदिनी तिथून निघून जाते आणि यामुळे गुड्डूला खूप वाईट वाटतं. गुड्डू हात जोडतो, जीवाच्या पायावर येतो आणि जीवाला म्हणतो, माफ करा जीवा भैया, हे सगळं काही माझ्यामुळे घडलं आहे. असं म्हणत गुड्डू स्वतःच्याच कानाखाली मारून घेत असतो. त्याला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो. परंतु जीवा मात्र पूर्णपणे स्तब्ध झालेला असतो. नंदिनीचे हे शब्द जीवाच्या मनाला लागतात. जे काही घडलं आहे त्यामुळे नंदिनीला त्रास झाला आणि ह्या सगळ्याला आपण जबाबदार आहोत हे जीवाला चांगलंच कळालेलं असतं. तर देशमुखांच्या घरी आता इकडे काव्या बोकुडीची लाड करत म्हणते, बोकुडी आज तर खूप स्पेशल दिवस आहे, आज तुझा अवॉर्ड फंक्शन आहे आणि यासाठी मी खूप छान तयार होणार आहे, वेळ घेऊन तयार होणार, तोपर्यंत तू इथेच बसून राहायचं. एक काम कर, मी तुला गाणी लावून देते, हेडफोन लावून गाणी ऐकत बस. असं म्हणत ती बोकुडीला हेडफोन लावून देते आणि आपण तयार होण्यासाठी निघून जाते. आणि त्याचवेळी रम्या त्या ठिकाणी आलेली असते. आता रम्याच्या प्लॅननुसार बोकुडीला मारण्यासाठी रम्या त्याला हातात घेते आणि म्हणते, काय रे, गाणी ऐकत होतास पण ऐकून घेतलीस ना, बस झालं, कारण आता तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसू आत्या आता त्या बोकुडीला कापणार, त्यासाठी त्यांनी कात्री घेतलेली असते आणि रम्याच्या हातामध्ये तो बोकुडी असतो. परंतु त्याचवेळी पार्थ रूमचा दरवाजा उघडतो. आता पार्थला तिथे पाहून वसू आत्यानी रम्या घाबरतात. रम्या पार्थला म्हणते, या बोकुडीमुळे काव्या तुला त्रास देते आणि हे मला अजिबातच आवडलं नव्हतं. तर आता पार्थ रम्यावर चिडतो आणि रम्याला म्हणतो, मी तुला सांगायला आलो होतो का मला त्रास होतोय, हा त्रास मला आवडतोय, त्यामुळे यापुढे काव्याच्या गोष्टींपासून आणि काव्यापासून लांब राहायचं. आता मात्र
रम्या घाबरून गेलेली असते आणि आता पार्थ खूप चिडलेला असतो. आता रम्या जे काही करत होती ते काव्याला कळेल का, आणि काव्याला कळताच काव्या रम्याला नक्की कोणती शिक्षा देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.